मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मागासवर्ग आयोगावर टीका केली आहे। हा ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग यावर आपल्याला शंका आहे असं भुजबळ म्हणाले। मात्र आपण अन्याय करायचा नाही पण आपल्यावरील अन्याय सहनही करायचा नाही असं सांगून आरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही सुरू असल्याचंही भुजबळ यावेळी म्हणाले। पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये भुजबळ यांनी जोरदार हल्ला चढवला। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असं स्पष्ट करून आपल्याला अन्यायाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे असंही भुजबळ म्हणाले। शिरूरच्या शिवसंकल्प अभियानातील सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगला समाचार घेतलाय। खोटं बोलून त्यांनी शिवसेना भाजप युती तोडल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। तसंच उद्धव यांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही त्यांनी दिला। शिवसंकल्प अभियानाच्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। आम्ही भाजपाच्या प्रेमात होतो मात्र आमचा प्रेमभंग झाला। हे प्रेम फार काळ टिकत नाही। सत्ता गेली प्रेमही जाते। आम्ही 25 वर्ष भाजपासोबत काढले। आम्हाला भाजपा काय आहे हे चांगलंच माहिती आहे असं मत व्यक्त करून उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, लुटला नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानातील पहिल्याच सभेत विरोधकांवर जोरदार हल्ला केलाय। आम्ही उंटावरून शेळ्या हाकणारे नाहीत तर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहोत अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे यांनी उद्धव यांच्यावर केली। उद्धव यांचा 22 तारखेला नाशिक दौरा होणार आहे। यावेळी उद्धव काळाराम मंदिरासह पंचवटी मंदिरात जाणार असून गोदाकाठी महाआरती करणार असल्याचं बोललं जात आहे। देशातील निवडणूक आयोग गुलामाच्या भूमिकेत असून सर्व लोकशाहीचे स्तंभही गुलामीत अडकलेले आहेत असं सांगून राम मंदिर सोहळ्याच्या कोणत्याही वादात न पडता राम मंदिराचा सोहळा साजरा होतो ही आनंदाची गोष्ट आहे। तो सोहळा संपन्न होऊ दिला पाहिजे असं मत व्यक्त करून बाबरी प्रकरणात भाजपाने मोक्याच्या ठिकाणी पलायन केल्याचे पुरावे आहेत अशी टीकाही संजय राऊतांनी केली। उद्धव यांना अयोध्येचं निमंत्रण नसल्याने ते नाशिकमध्ये पंचवटी येथे पूजा करणार आहेत। मात्र निमंत्रण देण्याचे काम वरून झालेले आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचे दर्शन हे नाशिक येथून घ्यायचे की अयोध्ये येथे जाऊन घ्यायचे हा त्यांचा विषय आहे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली। सध्या आमच्या स्वराज्य संघटनेचे लक्ष प्रामुख्याने विधानसभा असेल असं वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं। लोकसभेबाबत काय निर्णय घ्यायचा हे अजून ठरलेलं नाही, त्यासाठी अजून वेळ आहे, पण सध्या तरी स्वराज्य संघटनेचे लक्ष विधानसभा निवडणूक असेल असं स्पष्टीकरण राजेंनी दिलं। जिथे जिथे अतिक्रमण आहे ती सर्व ठिकाणं आम्ही हटवणार आहोत। तसेच राज्यातील ज्या काही ऐतिहासिक किंवा धार्मिक जागा आहेत तेथील अतिक्रमण आम्ही टप्प्याटप्प्याने हटवणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी न बोलता बैठकीत बोललं पाहिजे अशी वक्तव्य बाहेर करण्याची गरज नाही असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडूंना दिलाय। मागच्या बैठकीमध्ये कडू नसल्यामुळे त्यांची नेमकी मागणी काय हेही त्यांना माहिती नाही, मात्र कडूंचा तो स्वभाव आहे असंही बावनकुळे म्हणाले। ठाकरे गटासोबत आमची युती आहे। ठाकरे गटासोबत आमचं लोकसभेसाठी 24-24 फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। तसेच नवनीत राणा येत्या 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला। धुळे जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांचे धुळे शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले। शहरातील 40गाव रोड चौफुलीवर त्याच शिवसैनिकांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी राऊतांचा दौरा हा महत्त्वपूर्ण समजला जात आहे।
सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या संजय राऊत यांच्या विधानाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगला समाचार घेतलाय। कोण संजय राऊत, कुठलं संजय राऊत? संजय राऊत यांनी स्वतः कधी बॅलेट पेपर पाहिला नाही, त्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरच्या गोष्टी करू नये अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली। निवडणुकीआधी राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजन यांनी हे भाकीत व्यक्त केलं। तर ईडीच्या भीतीनं पक्ष फोडून चोरून नेण्याला भूकंप म्हणत नाही असं म्हणत संजय राऊतांनी पलटवार केला।